नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे MSBT प्रायोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रम FDP कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक अंबाजोगाई येथे 17 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत CNC प्रोग्रामिंग आणि मशीनिंग या विषयावर आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ 21 ऑगस्ट 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांची उपस्थिती होती. तर यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक नितीन नाईक, संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर व प्राचार्य रमण देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक श्याम गडदे यांनी प्रास्ताविक केले. सर्वप्रथम मी या FDP प्रोग्रामचं नियोजन करण्याची संधी आणि जबाबदारी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांनी आमच्या संस्थेकडे दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम MSBT मुंबई यांचं हार्दिक आभार मानतो. या 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण CNC प्रोग्रामिंग अँड मशीनिंग हे ट्रेनिंग प्रभावी होण्यासाठी विविध थिअरी लेक्चर्स, ॲक्च्युअल CNC मशीनवर प्रॅक्टिकल्स, इंडस्ट्रियल व्हिजिट्स याद्वारे हे प्रशिक्षण प्रभावी व्हावे यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. पहिल्या दिवशी आपण CNC प्रोग्रामिंग मधील जे काही G कोड्स आहेत, F कोड्स आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर CNC प्रोग्राम कसा लिहिला जातो, ॲक्च्युअल मशीनवर CNC प्रोग्राम कसा फिट केला जातो याविषयीचे आपण प्रॅक्टिकल सुद्धा पहिल्या दिवशी आपण केलेले आहे. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक नितीन नाईक यांनी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी प्राध्यापकांना माहितीही दिली. मला सेशन घेताना पण खूप चांगलं वाटलं. म्हणजे पार्टिसिपंट हा विषय नवीन होता तरी पण एकरूप झाला. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल याच्याशिवाय आता पर्याय नाहीच आहे. ती पण येऊ दे हायब्रिड बॅचेस. त्याचबरोबर ह्या टेक्नॉलॉजीबरोबर सुद्धा आपण जर AI, IoT हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे जर मुलांच्यापर्यंत पोहोचवलं आणि मुलांना मल्टीडिसिप्लिनरी प्रोजेक्ट्स करायला उद्युक्त केलं तर हा जो FDP योगेश्वरी पॉलिटेक्निकनं आयोजित केला आहे त्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. आणि तोच त्याचा आउटकम असेल तर तुम्हाला भविष्यात तुमच्या मुलांच्यासाठी जे काय टेक्नॉलॉजी वापरून प्रोजेक्ट करायचं असेल तर तुम्ही मला केव्हाही संपर्क साधा. अतिशय उत्तम असं प्रशिक्षण संपन्न झालं आहे. या प्रशिक्षणात जे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते अशा प्राध्यापकांना प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले. यावेळी काही सहभागी प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वप्रथम मी योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या मॅनेजमेंट स्टाफसह अधिक म्हणजे मनापासून आभार मानतो की CNC सारख्या विषयावर आम्हाला ही ट्रेनिंग अरेंज करून दिली. मी बऱ्याच वर्षापासून MSBTचे बरेचसे प्रोग्राम केले. 10-12 वर्षापासून टीचिंग फील्ड आहे. CNCची ट्रेनिंग करायची वेळ पहिल्यांदाच मिळाली सर आणि चांगलं ट्रेनिंग मिळालं. बरेचसे आस्पेक्ट कळाले. फुल नॉमेनक्लेचर, प्रोग्रामिंग कसं करायचं, ॲक्च्युअल मशीनवरती प्रोग्राम करून पाहायला मिळालं. आणि ज्या काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत जसं AIचं इंटरफेस येतो CNCमध्ये ते आजच्या सेशनमध्ये आम्हाला कळालं. तर असे प्रोग्राम फ्युचरमध्ये होत राहावे अशी सर्व थोडी विनंती करतो. यावेळी प्रशिक्षणार्थी सहभागी प्राध्यापकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता योगेश्वरी पॉलिटेक्निक तर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा यावेळी करण्यात आली आहे. MSBT तसेच का कॉलेजचे कोऑर्डिनेटर गडदे सर. सर्वप्रथम मी थोडंसं या ठिकाणी उल्लेख करतो. ॲक्च्युली जसं सर बोलले की मी रत्नागिरीतून आलो, पण या संस्थेचं नाव आहे
योग ईश्वरीत असेल असे या ठिकाणी मला सांगायचं आहे. की या पवित्र अशा भूमीत हे सुंदर असं एक रोपटं त्यावेळेला लावलंय ते आता बदललं देखील आहे. आणि गडते सरांची सर्व टीम, विशेषतः मी देखील विभाग प्रमुख आहे रत्नागिरीमध्ये, तर गडते सरांची टीम आणि सर्व मेंबर्स पाहतात असं वाटतंय की ते इंडिव्हिज्युअल वर्क होत नाहीये, इथे टीम वर्क होतंय. त्याच्यामुळे त्यांच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे नमूद करावीशी वाटेल, CNC प्रोग्रामिंग हा विषय आम्ही देखील खूप वेळा इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतील, FDP असतील अटेंड केले, पण हा विषय जो आहे तो कुणी घेतला नव्हता. बऱ्याच वेळेला AI रिलेटेड असेल किंवा इंडस्ट्री ओरिएंटेड असेल, तर हा एक वेगळा नाविन्यपूर्ण असा उपक्रम. विशेष म्हणजे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर व त्यांचे सर्व सहकारी अतिशय उत्तम असं नियोजन करत असतात. त्यामुळे प्राचार्य रमण देशपांडे आणि त्यांची सर्व टीम यावेळी उत्तम असं नियोजन त्यांनी केलं होतं. तसेच यावेळी प्राचार्य रमण देशपांडे यांनीही अधिक माहिती दिली. CNC प्रोग्रामिंग आणि मशिनिंग शिक्षण शिबिराच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष, ज्यांनी मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात एका खाजगी तंत्रनिकेतनमध्ये पहिल्यांदा CNC मशीन या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. असे स्वतः 51 वर्षापूर्वी BE सिव्हिल असणारे आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर सर, मंचावर उपस्थित संस्थेचे सचिव, आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत चौसाळकर, ज्यांचं सकाळी सेशन आपण ऐकलं, असे नाईक सर, या ट्रेनिंगचे कोऑर्डिनेटर माझे सहकारी गडते सर, महाराष्ट्रातील सर्व नामांकित तंत्रनिकेतनमधून या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित मेकॅनिकल विभागातील तज्ञ प्राध्यापक, या सर्वांची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जसं आता सरांनी सांगितलं की उद्घाटन समारंभाला मी असं म्हणलो होतो की हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाला पुण्यात घेता आलं असतं, एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीतही घेता आलं असतं. ते आम्हाला का घेतलंय आणि विषय निवडत असताना, प्रस्ताव दाखल करत असताना AI कॉम्प्युटरशी रिलेटेड प्रस्तावही आम्हाला दाखल करता आला असता. परंतु या क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात आलं की एम्प्लॉयमेंट ही काही अडचण नाही, अडचण आहे एम्प्लॉयबिलिटी. आणि विद्यार्थ्यांची ही एम्प्लॉयबिलिटी वाढण्याच्या दृष्टीनं कंपनींना जी स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, ही स्किल्ड मॅनपॉवर जर महाविद्यालयातच आपण त्यांना उपलब्ध करून दिली तर हे निश्चितच मुलं AI कॉम्प्युटरकडे वाढणार नाही. आणि या शाखांना एक सक्षम पर्याय म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा आपण करू शकतो. या समारोप प्रसंगी बर्दापूरकर यांनी ग्रामीण भागातील तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता योगेश्वरी पॉलिटेक्निकमधील CNC मशीन उपलब्ध असल्याची माहिती दिली. आता रत्नागिरीचे पार्टिसिपंट उल्लेख केला आहे, रुरल एरियामध्ये ते आमचे इतकं रुरल आहे आणि ते आम्हाला रुरल असणं प्रिय आहे. स्वामीजीने 1935 जेव्हा इथं जमीन घेतली त्याच्यावर एक शाळा होती, तिचं पुढे संस्कृत होतं. तेव्हा 35 एकर जमीन घेतल्यावर लोक काय करणार ते शेती करणार आहे, ते फारसं चुकीचं होतं. आणि पहिलं तालुक्याच्या जागेचं विज्ञान महाराज स्वामींनी सुरू झालं. नंतर 8 वर्ष सायन्स बाबासाहेब सुद्धा त्या काळामध्ये ITIची परिस्थिती इथं आहे. त्या सगळ्यात हे माहिती की विज्ञानादृष्टीत हे शिक्षण ग्रामीण भागाच्या मुलांना मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ते आपलं कर्तव्य, कारण आपल्याला त्यातलं काही माहिती आहे, त्यांना माहिती नाही ते आपलं काम आहे. या समारंभाचे सूत्रसंचालन मेकॅनिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक श्याम गडदे यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक बाप्पासाहेब सोनवणे, प्राध्यापक नंदकिशोर थोरात, प्राध्यापक सचिन हरे, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहकार्य केले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.